आत्ताच्या घडाची सर्वात मोठी बातमी. या ठिकाणी जे EVMवर बोगस मतदान झाल्याचा वादाची या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडली आहे. त्या ठिकाणी असं काही नेते बोलत आहे की पुन्हा निवडणूक लागण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर फेरमतमोजणीसाठी महाविकास आघाडी देखील आक्रमक झाली आहे. त्यामध्ये जवळजवळ 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज देखील दाखल केला आहे. त्यामध्ये रमेश बानगे पुणे काँग्रेसचे हे उमेदवार आहेत. त्याचबरोबर राम शिंदे हे कर्जत जामखेडचे जे भाजप आहे त्या ठिकाणी ते भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. त्याचबरोबर जे बाळासाहेब थोरात आहे संगमनेर त्यांनी देखील फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर अभिषेक कळमकर हे नगरचे आहेत, त्यांनी देखील EVMवर आक्षेप घेतला आहे. राणीताई लंके ह्या निलेश लंके यांच्या पत्नी आहेत. त्यांनी देखील पारनेरमधून EVMबद्दल बोगस मतदान झाल्याचा प्रकार तिथे देखील घडला आहे असं त्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर प्राजक्त तनपुरे राहुरीमधून प्राजक्त तनपुरे हे पवार गटाचे आहे, त्यांनी देखील त्या ठिकाणी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर जवळजवळ 24 उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केला आहे. तर संदीप वरपे कोपरगाव पवार गट, तर दुसरीकडं सुनील भुसारा विक्रमगड पवार गट, त्या ठिकाणी प्रताप जगताप हडपसर पवार गट, अशोक पवार शिरूर पवार गट, सचिन दोडके खोडसवाल पवार गट, त्या ठिकाणी राहुल कुलाट चिंचवड असे विविध जे उमेदवार आहेत यांनी देखील पुन्हा चाचपणी करण्यासाठी त्या ठिकाणी अर्ज दाखल केला आहे. आता या ठिकाणी जे बोगस मतदान झाल्याचा प्रकार या ठिकाणी अनेक वेळेस घडला आहे असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मत आहे. आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आयोग हे जे उमेदवार आहे यांच्या अर्जाला काय करणार हे बघणं इच्छुक आहे. त्याचबरोबर दुसरीकडं सरकार देखील स्थापन होत नाही आहे. जर तुमच्या मते जर हे बोगस मतदान असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.